एनए प्रस्तावातील 3 भूखंड असलेल्या लेआउट जागेवर अतिरिक्त बोगस भूखंड व बोगस नकाशा तयार करून त्या जागेवर प्लॉट तयार करून अख्खा रस्ताच विक्री करून आमची फसवणूक केली असल्याचे देवरी रोडवरील प्लॉट धारकांनी आयोजित पत्र परिषदेत आपली व्यथा मांडली असून शासनाने सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून जमीन मालक आणि विक्री करणारे जमीन मालकाचे साथीदार यांच्यावर कारवाई करून रोड रस्त्याची व्यवस्था करून देण्यात यावी अशी मागणी केली आहे। आयोजित पत्र परिषदेत फसवणूक झालेल्या प्लॉट धारकांनी सांगितले की आमगाव शहरातील काही प्लॉट विक्री करणारे दलाल यांनी त6 क्रमांक 14 येथील गट क्रमांक 258/1 RG 0.28 हेक्टर आर जमिनीचा मालकीण रमणबाई नारायण राखडे वय वर्ष 65 यांच्याकडून सौदा करून त्या जागेचा एनएचा प्रस्ताव तयार करून 3 भूखंडाचा लेआउट तयार करण्यात आला आणि या दलालांनी म्हातारी जमीन मालकीनला विश्वासात घेऊन 3 भूखंड विक्रीस काढले व दलालांनी खरेदी करणाऱ्यास विक्रीचा बयानपत्र लिहून घेतला। तेव्हा नकाशावर 3 भूखंड आणि प्लॉट धारकांसाठी येण्या जाण्यासाठी रस्ता दाखवण्यात आला होता, परंतु काही कालावधीनंतर या दलालांनी खोटे कागदपत्र तयार करून 3 चे 13 प्लॉट केले आणि खोटा नकाशा दाखवून रोडच गायब केला आणि 13 प्लॉट विक्री केले। अशा प्रकारे अख्खा रस्ताच त्यांनी गडप करून 13 प्लॉट विक्री करून प्लॉट धारकांची फसवणूक केली असल्याचे सांगितले आहे। आता या प्लॉट धारकांना जाण्या येण्यासाठी रस्ताच नसल्याने त्यांनी विभागीय आयुक्त, नागपूर उपविभागीय अधिकारी देवरी, तहसीलदार आमगाव कडेरी सर तक्रार दाखल केली, परंतु तक्रार दिल्यानंतरही सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात अजून आलेली नाही। भूखंड धारकांना रस्त्याची व्यवस्था करून देण्यात यावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा आयोजित पत्र परिषदेत भूखंड धारकांनी दिला आहे। यावेळी आयोजित पत्र परिषदेत प्रवीण चौरे, गुलाबसिंग टेकाम, मन्नू भांडारकर, उमेश राखडे, अनिता राखडे, संगीता वाघुळदे, योगिता मेश्राम, अनिल डोंगरे, राजकुमार पाथोडे, त्रिवेणी सलाम इत्यादी उपस्थित होते। फसवणूक करणाऱ्या दलालांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। माझे नाव मन्नू शिवराम भांडारकर आहे। आमगाव देवरी इथला निवासी आहे। मला जो प्लॉट त्यांनी दिला होता त्याची रजिस्ट्री दुसऱ्याच्या नावाला करून दिलेली आहे। प्लॉट नंबर 2 मला दिला होता, पण त्याची रजिस्ट्री दुसऱ्याच्या नावाला करून दिली आणि मला जी रजिस्ट्री करून दिली ती 9 नंबर प्लॉटच्या नावाला करून दिली, ती राखडीची आहे। माझे नाव प्रवीण दीपक चौरे असून मी देवरी रोड आमगाव इथं राहतो। आम्ही खरेदी केलेल्या लेआउटमध्ये जमीन मालकाने जो डेव्हलप करणार आहे त्यांनी 3 चे 13 प्लॉट बनवून माननीय SDO साहेब यांच्या आदेशात फेरबदल करून आम्हा सर्वांची दिशाभूल करून रोड रस्त्याची जागा विकलेली आहे व आम्ही माननीय SDO साहेब, तहसीलदार साहेब यांच्याकडे वारंवार सदर बाबतीत रस्ता मिळावा व आमच्यासोबत झालेल्या अन्यायावर कारवाई व्हावी याबाबत वारंवार निवेदन देऊनसुद्धा आतापर्यंत कोणतीच त्यांच्यावर कारवाई झालेली नाही। याबद्दल तुम्ही काय अपेक्षा कराल शासनाकडून? शासनाकडे अशी अपेक्षा आहे की आमगावमध्ये आमगाव ही म्हणजे नगरपरिषद शहरी भाग असून अशा प्रकारचा भोंगळ कारभार जो होत आहे व यात संबंधित जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी व आम्हाला रोड रस्ता मिळावा आणि जे प्लॉट दुसऱ्यांच्या नावावर केलेले आहेत ते प्लॉट त्यांच्या मूळ मालकांच्या नावे व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन छुटे, गोंदिया।